तीन विकेट घेतल्यात, हॅट्रिक केले. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक करण्याचा मान मला वाटतंय संजय याला मिळतोय, कारण या स्पर्धेच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये माझं लक्ष होतं पहिली हॅट्रिक, कारण संपूर्ण स्पर्धा करण्याचा मान मला मिळालाय आणि त्यामध्ये एक वादळ आलेलं दिसतंय. षटक संपतंय, धावसंख्येत 4 ने भर पडतंय, 12 धावा. आणि हाच तो रुपेश पहिल्या सामन्यामध्ये शेवटची विकेट असताना 24 धावा जमा केल्या होत्या आणि तोच रुपेश धावून येतोय का बघूया. एक रुपेश, दोन्ही रुपेश, रुपेशचा वर्ग, एक रुपेश आणि दुसरा पण रुपेश, एक ओल्ड रुपेश आणि एक जुना आणि नवीन. शिडी जातोय एका धावेसाठी, धावसंख्येत 1 ने भर पडते, धावसंख्या होते ती 13 धावा. धावसंख्या आपण पाहिली गेली तर 13 धावा या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्को सज्ज होते, पुलटा चेंडू, रुपेशचा चेंडू काही समजत नाही, चेंडू होते डिक्लेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी, धावसंख्येत 1 ने भर पडते, धावसंख्या होते ती 14 धावा. आता आपल्याला शांत आणि संयमी खेळ पाहायला मिळतोय. रात्रीचे 2 वाजून गेलेले आहेत, प्रेक्षक वर्ग सुद्धा अजूनही तसाच थांबलेला आहे. सुंदर चेंडू, सुंदर फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक चेंडूला लागतोय आणि एक धाव तर रोखू शकत नाही. धावसंख्येत 1 ने भर पडते, धावसंख्या होते ती 15 धावा. दुसरं षटक प्रगती पदार्थ 15 धावा. पंचातील फेटाळून लावतात, धावसंख्येत 1 ने पुन्हा भर पडते, धावसंख्या होते ती 16 धावा. धावसंख्या 16. आणि अजूनही आम्ही तर तसाच आहे, लागलंय, जखम झालंय, जखमी आहे पण दाखवून देत नाहीये, जखमी वाघ आहे आणि तसं धावत येतोय. आणि हे ओल्ड इज गोल्ड, रुपये दाखवून देते. पंचम 5 धावा, एकूण एकदम 5 धावा आल्या, धावसंख्या होते ती 21. धावा आपल्याला धावपलीकर पाहायला मिळतात. धावसंख्येत 1 ने भर पडतात, धावसंख्या झाली ती 22. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 म्हणजे 12 चेंडू आणि 22 धावा हे आपल्याला धावपलीकावर पाहायला मिळतात. संजय पवार म्हटलं तरी फसवे गोलंदाज आहेत, गुगली गोलंदाज आहे, गुगली. कधी काय करतील सांगता येत नाही. स्लोवर गोलंदाज आहे, कधी काय करील सांगता येत नाही. तसंच हा संजय पवार हा गोलंदाज आहे. धावसंख्या 22. जोरकस फटका, काय फटका होता, लाजवाब फटका, चेंडू येतो सरळ सीमा आणि कापा 4 धावांसाठी. धावसंख्या होते ती 26 धावा. आता मात्र वंडर्स आक्रमक होत आहेत. वंडर्स संघाचं खरोखर किती विकेट पडू दे, वंडर्स मात्र आपल्या नावाला साथीचा खेळ करतायत आणि गचाळ क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा हल्ला चढवला, हल्ला बोल, चेंडू सीमा रेषा पार. धावसंख्या 30. गचाळ क्षेत्ररक्षण, टांगा पलटी आणि घोडे फरार आणि चेंडू मात्र तडीपार, सीमा रेखा पार 4 धावांसाठी. धावसंख्या होते ती 30 धावा. खेळ घेतलेली आहे आणि मला वाटतं खरोखर चांगला खेळ या ठिकाणी. 32 धावा आणि मला वाटतं खरोखर संजय मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आर्यनाला ये नाचणार आहे.
गोलंदाजी मार्को सज्ज होतोय तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण चेंडू मला वाटतंय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 धावा. हा 0.5. अरे स्टोरी नाही ना फुल दाखवत हर वक्त हे 1% राहिलं 99% झाला. हे काय रे येल्लो येल्लो मध्ये राजच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. समोर आठवण आहे ना खुर्चीत म्हणते आता राज वैगनकर गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. ब्रह्मदेव गवळीवाडी यांनी बक्षीस लावले. कोणी 6 चेंडू 7 चौकार लगावले तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे. 1000 की 100? 1000. संजय मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. संघासाठी धावा रोखून धरतोय. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. ब्रह्मदेव गवळीवाडी मी संघाचं खरोखर कौतुक करीन. आपल्या वाडीतील एकच खेळाडू खेळत असताना सुद्धा आनंदानं बक्षिसे लावली जात आहेत. आभारी आहे मी मंडळाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. वळूया सामन्याकडे आणि आता मात्र या ठिकाणी 100 रुपये एक रेष ओढून ठेवायचे नावापुढे. त्याचं काय नाव आहे? राज वैगनकर आणि बक्षीस देणार आहेत त्यांचं सुद्धा नाव लिहून गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को स्वच्छ होतोय आणि बघूया किती धावा. 2 धावा तर सुरक्षितरित्या धावसंख्येत 2 ने भर पडत आहे. धावसंख्या होते ती 38 धावा. काय 38 धावा. मी त्यावर रेकॉर्डच नाही केला. चेंडू अडवला जातोय. अडून फेकेपर्यंत चेंडू अडवला जातोय. अडून फेकेपर्यंत 1 धाव. धावसंख्या होते ती 39 धावा. चांगली गोलंदाजी मला वाटतं योद्धाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बघूया शेवटच्या चेंडूवर चौकार लगावतोय का. सुंदर चेंडू आणि चेंडू येतोय सरळ सीमा रेखा पार. 4 धावांसाठी धावसंख्येत 4 ने भर. नितेश वाजे साहेबांचे कौतुक. साहेब धन्यवाद. आपण या स्पर्धेमध्ये स्पर्धा पाहण्यासाठी आलात आणि बक्षिसांचे उदयन केलं. आता वेल डन तुमच्यासाठी. सामना चालू होतोय. मॅच ऑन होते. आपण तर वेळणार आहोत सामन्याकडे. 12 गुरव आणि पहिला चेंडू मला वाटतंय अवांतर. विजयासाठी धावा जमवायचे तर 44 धावा. सुंदर चेंडू रुपा चेंडू अडवतोय. 12 मध्ये चांगली चेंडू येतोय. एका धावीसाठी धावसंख्येत 1 ने भर पडतोय. धावसंख्या होते ती 2 धावा. धावसंख्या होते 2. आशिष बघी कितपत धावा जमवतोय. अंतिम लढत आहे. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे. या ठिकाणी रोशन धावत आलेला आहे. काहीतरी मेसेज घेऊन आलेला आहे. शुद्ध चेंडू आहे. बाळादाने विकेट. प्रत्येक विकेटला का 200 रुपये. उदय यांच्याकडून प्रत्येक विकेट जर बाळाने विकेट घेतला तर 200 रुपये. उदय दुर्गवळी यांच्याकडून 200 रुपये बक्षिसांची उदयन. आणि आता मात्र अवांतर. बाळाचे 4 अवांतर. 3 अवांतरला किती रुपये नसणार आहेत पैसे मला वाटते. शुद्ध चेंडू शुद्ध चेंडू रुपेश मात्र चेंडू वाढवते. बाळा मात्र चांगली गोलंदाजी करतोय. यालाच म्हटलं तर अचूक टप्पा. कट्ट्यावरच्या गप्पा घरामध्ये पप्पा
आणि गोलंदाजाचा अचूक टप्पा हा अतिशय महत्वाचा असतो आणि तेच बाळाकडून आता आपल्याला पाहायला मिळते. आणि बाहुबली आणि कटप्पा या दोघांची जोडी. मग अशी बाहुबली आला तर कटप्पा आपल्याला पाहायला मिळाले नाहीये. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो आणि पंच पायची पकडतायत. पंच इशारा देतात अवांतरचा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 8. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. 44 धावा करायच्या. 8 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. धावफलक हळूहळू हलता झुलता आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अवांतर बाळा थोडासा सवैर. आता मात्र चांगला चेंडू आहे. बघूया. आणि सेफ चेंडू आहे. धावसंख्या 9 धावा. आपण धावफलक पाहायला गेला तर 9 धावा हे आपल्या धावफलकावर पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजची मार्क सज्ज होतो. बाळा बाळाच्या विकेट साठी टाळ्या होऊ देत. 200 रुपये या ठिकाणी बाळा मात्र फायर. आणि गवळीवाडीची पहिली नोट आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. कारण बक्षीस बरीच लावली होती पण बक्षीस तिथपर्यंत गेलं नव्हतं कारण कोणीच तसं मारलं नव्हतं. आणि पहिली एक विकेट बाळाने घेतलेली आहे. संजय जोपर्यंत मैदानात आहे. संजय एक महत्वाची गोष्ट आहे. संजय या संघासाठी खरोखर एक हाती किल्ला संजयने लढवलेला आहे. संजयला उभं राहणं गरजेचं आहे. बघूया संजय कितपत धावा जमवतोय. संघाला कुठपर्यंत नेऊन ठेवतोय. काय करतोय. येणारी वेळ आणि येणारा काळ सांगणार आहे. रुपेश स्वतःचं पहिलं आणि डावातलं दुसरं षटक. अंतिम लढतसाठी ही लढत आहे. या सामन्यामध्ये विजयणारा संघ हा अंतिम ट्रॉफीसाठी लढत जिंकणार आहे. सुंदर चेंडू. संजयला दुसऱ्या टाकणारा चेंडू धावसंख्येत 1 नंबर पडतोय. धावसंख्या 10. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. आता मात्र 1 धाव. काही एमएमची चूक. काही एमएमची चूक होती. रुपेशला पण माहिती होतं. पिंट्याला माहिती होतं यशच्या मागून काही एमएमची चूक पडली होती आणि संजय मात्र अजूनही सुरक्षित आहे. धावसंख्या 11. गोलंदाज मात्र गुरुत्वाची मार्क स्वच्छ होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पिंट्या यशच्या मागून क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतात. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतात. मागे पुढे चक्रव्यूह आखला जातो. 2:20 झालेले आहेत. साधारणतः 3 पर्यंत तरी सर्व संपूर्ण कार्यक्रम संपणं गरजेचं आहे. बघूया काय होतं की सकाळ होतं. सुंदर चेंडू आहे. चेंडू डिकेशन बॉक्स मध्ये एखाद्या विषयाची धावसंख्येत 1 नंबर पडतं. धावसंख्या होती ती 12 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतं. 12 धावा या धावफलकावर पाहायला मिळतं. आणि धन्यवाद गौरीवाडी. आपले पैसे या ठिकाणी जमा झालेत. मंडळ आपला आभारी आहे देण्यासाठी. बाळाच्या विकेटला 200 रुपयाचं बक्षीस जमा झाले. मंडळ त्यांचं गौरीवाडी आपला आभारी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. आणि
सुंदर चेंडू खरोखर ऑफ स्पिन होतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू वाटतो, पण तसं काही होत नाही. चेंडू आतमध्ये येतोय आणि वाईट म्हणून सोडून दिला होता. फलंदाज सुरक्षित आहे, चेंडू पण सुरक्षित आहे. धावसंख्या जायच्यात आहे जागच्या जागेवर 13. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. अमित पडवळ थोडासा पुढे आलेला दिसतो. बाळा मात्र चेंडूला स्वतःच्या अंगावर घेतोय. षटक संपतोय. मला वाटतं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 14 धावा. या सामन्याकडे 12 चेंडू 30 धावा. अमित अडवलं चेंडू 29 धावा. कुठेही जाऊ नका. आणखी 15 मिनिटं इथेच राहा. झाडाखाली राहा, गडग्यावर राहा, बांधावर राहा, खुर्चीत राहा, पण इथेच राहा. सुंदर फटका तेवढं चांगलं क्षेत्रक्षण केलं होतं. चांगलं क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. वंडर संघ मात्र चांगली फाईट देताना दिसत आहेत. 16 धावा. आणि आपण वंडर संघाकडे पाहिलं तर जुन्या खेळाडूंचा भरणा आहे. पेंटे आहे, त्यानंतर बाळ आहे, इकडे रुपेश आहे. म्हणजे जुनं आणि नवीन असं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. आणि काय झालं, कोण बाद झालाय? अमित पडवळ सारखा मोठा फलंदाज या ठिकाणी तंबू. बघूया आणि पंच अवांतर घोषित करतायत. पुढे अडवला होता. एकच रन. पिंट्या खरोखर मोठी चूक केली होती. चूक महागात पडते काय बघूया. आणि आता मात्र घेतलाय. जरा जमलं घेऊ दे. एवढाच आवाज. असाच आवाज बस झाला. आता थोड्या वेळानंतर थोडासा शिल्लक ठेवूया. संजय मात्र नॉन स्ट्राईक एंडला वळवळताना दिसतोय. त्याला स्ट्रायकर एंडवर आणणं गरजेचं आहे, तर तसं काही होत नाहीये. आणि अवांतर आणि दोन्ही बंधू मैदानामध्ये धावसंख्या देखील धावसंख्या 19 धावा. अजूनही मला वाटते 25 धावांची गरज आहे. हा गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. बंटी थोडस मागे पुढे पायावर आदळतोय. या ठिकाणी संजय वाई पडणार आहे. कारण महत्वाच्या क्षणी तुम्ही साथ सोडून गेला होता. आणि खेळूया तो सरळ सीमारेखा पार 4 धावांसाठी. मला वाटतं 21 धावांची गरज आहे. 7 चेंडू 23 धावा झाल्या. 7 चेंडू. संजय नॉट स्ट्राईक एंडला उभा आहे. चेंडूवरचे काही क्षण आहेत. 6 चेंडूने 20 धावा. आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवायचंय. 6 चेंडू 20 धावा.
असं लक्ष एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय. पिंट्या गोलंदाज एंडवर सज्ज होतोय. स्वतःच पहिलं डावातलं 4थं षटक. कसा फलंदाज राज. वेळ काढू नका, वेळ काढू नका, आपल्याकडे वेळ कमी आहे. 5 चेंडू 20 धावा. ओके ओके, वेल डन. ओहो, चेंडू अडवला, चेंडू अडवलाय. वंडर फायर, वंडर फायर. 4 चेंडू आणि 19 धावा. 4 चेंडू 19 धावा. आणि चेंडू अडवलाय, चेंडू अडवलेला आहे. 3 चेंडू आणि 18 धावा. 3 चेंडू 18 धावा. वंडर्स विरुद्ध योद्धा. वंडर्सची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. चेंडू अडवलेला आहे, चेंडू अडवलेला आहे. या क्षणाची आपण दोन्ही लेकरांनी वाट पाहत होतो. आणि त्या क्षणाची वाट सुंदर आलेला आहे. एकदा जरा जोराचा आवाज येऊ देत. आणि फायनल झालेली आहे. झोपलाच खूप झाली फायनल. वंडर्स 2024 चे मानकरी वंडर्स. प्रवीण तुळसकर यांच्या हस्ते अंतिम सामना मॅन ऑफ द मॅच रुपेश पवार. स्पर्धेचा मालिकावीर ठरलाय तो नितेश बेंद्रे. अतिशय आतशी खेळाडू या स्पर्धेत ठरला होता आणि 4-4, 5-5 मॅन ऑफ द मॅच ज्याला मिळाल्या तो नितेश. याला शरद कनवुटकर यांच्या हस्ते मालिकावीर हे बक्षीस देण्यात येत आहे. ठरलाय तो आपल्या आतशी खेळीने सर्वांचे मन जिंकणारा आणि गुणवान खेळाडू आमच्या दोनिवड्याचा संजय पवार. प्रदीप पालकर यांच्या हस्ते हा सन्मान त्याचा करण्यात येतोय. एक सन्मान चिन्ह संजय पवार. या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय तो रुपेश पवार. याला सन्मान चिन्ह देईल तो निखिल बेंद्रे याच्या हस्ते. गोलंदाज मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफीज या निखिल बेंद्रे यांनी पुरस्कृत केल्या होत्या. संपूर्ण मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी. त्यामुळे मंडळाच्या वतीने त्यांचा सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. निखिलजी धन्यवाद. यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय तो अमोल ठुकरोल. काही तरुण खोतकरू खेळाडूंनी जी आपली छाप सोडली या स्पर्धेमध्ये त्याच्यामध्ये हा अमोल ठुकरोल यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून आम्हा सर्व दोनिवडेवासियांचे क्रिकेट प्रेमींचे मन जिंकली होती. पुन्हा एकदा सर्व देणगीदार, ही स्पर्धा यशस्वी करणारे सर्व कार्यकर्ते, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो. जमीनवाले ज्यांनी ही जमीन उपलब्ध करून दिली त्यांचे सुद्धा खूप खूप मनापासून आभार. आणि मुख्य कडे वळूया.
आणि या अक्षय पांडुरंग बेंद्रे यांनी या ट्रॉफीज पुरस्कृत केल्या, तर त्याचा भाऊ जो आहे त्याने इथे यायचंय. त्याच्या हस्ते नंबर 2चं बक्षीस योद्धा रोख रक्कम रोख रक्कम 4000 आणि ट्रॉफी योद्धाच्या सर्व टीमला विनंती आहे की हे बक्षीस घ्यायचंय. अतिशय जुन्या जाणता संजय पवार सारखा खेळाडू सुद्धा या संघात आहे. त्याच्याच बरोबर तरुण होतकरू खेळाडूंचा असा हा भरणा असलेला संघ आणि अतिशय चांगला दिमागदार पहिल्याच स्पर्धेचं उपविजेतापद त्यांनी पटकावलंय आणि या स्पर्धेची शोभा वाढवली आहे. यानंतर प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम 6000 आणि आकर्षक ट्रॉफी ही आधी तुझे बंधुराज आमच्या या ट्रॉफीसाठी पुरस्कृत असल्यामुळे त्यांनी या ट्रॉफी पुरस्कृत केल्यामुळे मुकेश बेंद्रे त्याचे बंधू दोघांच्या हस्ते ही स्पर्धा संपूर्ण टीमला मी विनंती करेन अतिशय जल्लोषी वातावरणात दोन्ही वंडर्स ही स्पर्धा पहिल्या स्पर्धेवर आपलं नाव कोरताना दिसतोय तो दोन्ही वंडर्स रुपेश पवार, बाळा गुरव, प्रदीप तोरसकर यासारख्या बुजुर्ग खेळाडूंच्या तालमीत तयार झालेला हा संघ आणि एमडीपीएल पर्व पहिले त्याची उत्कृष्ट अशी आकर्षक ट्रॉफी पहिल्या ट्रॉफीचा मानकरी होतोय तो वंडर्स दोन्ही वंडर्स. खूप 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 तुमचं कौतुक आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खूप अभिनंदन. आधीला विनंती आहे की तुम्ही पुढच्या वर्षी सुद्धा ही तुमच्या हस्ते दिलेले ट्रॉफी